नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून मुनीत धीमान यांची माहिती तुमच्यापर्यंत पोचवते. तुम्ही सुद्धा ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी अशी अपेक्षा आहे, कारण यातून मुनीत धीमान यांनी केलेल्या कार्याविषयी त्यांच्याप्रती आदरच व्यक्त होणार आहे. जर्मनीत उच्च पगाराची स्थिर IT नोकरी असताना सगळं सोडून भारतात परतणं ही अनेकांसाठी वेडेपणाची गोष्ट वाटू शकते. पण मुनीत धीमान यांच्यासाठी तो निर्णय वेडेपणाचा नव्हता, तर शिक्षणाला माणूसपणाची जोड देण्याचा ध्यास होता. आधुनिक शिक्षण पद्धतीत वाढत चाललेला ताण, स्पर्धा, गुणांची शर्यत आणि मुलांमधून हरवत चाललेली संवेदनशीलता हे बघून त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला आणि त्यातूनच विद्याक्षेत्र या गुरुकुलाची निर्मिती झाली. 2016 साली बंगळूर शहराच्या बाहेर निसर्गाच्या सानिध्यात विद्याक्षेत्राची सुरुवात झाली. आज हे गुरुकुल 157 मुलांचं केवळ शैक्षणिक केंद्र नसून जीवन समजून घेण्याचं एक जिवंत प्रयोगशाळेसारखं केंद्र बनलंय. इथे पारंपरिक शाळांसारखी घंटा नाहीये, युनिफॉर्मसुद्धा नाही आणि गुणांसाठी घाम फोडणाऱ्या परीक्षासुद्धा नाहीत. त्याऐवजी झाडांच्या सावलीत बसून चर्चा, बासरीचे सूर, संस्कृत श्लोकांचे उच्चार, हातमागावर विणकाम, स्वयंपाकघरात स्वतःचा नाश्ता तयार करणारी मुलं आणि शेतात मातीशी नातं जोडणारी शिकणारी पिढी इथं घडतीये. विद्याक्षेत्राची संकल्पना समग्र विकासावर आधारलेली आहे. इथे शिक्षण म्हणजे फक्त काही पुस्तकांमधला अभ्यास नाहीये, तर शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल विकास हेच इथलं अंतिम ध्येय आहे. मुलांना स्वतःचा विचार करायला, प्रश्न विचारायला, चुका करून शिकायला मोकळीक दिली जाते. विशेष बाब म्हणजे संपूर्ण शिक्षण पूर्णपणे फ्री, विनामूल्य आहे. गुरुकुलाचा खर्च समाजाकडून मिळणाऱ्या दानातून, पालकांच्या गुरुदक्षिणेतून आणि सामूहिक योगदानातून भागवला जातो. प्रवेशासाठी पालकांची शैक्षणिक आणि आर्थिक कागदपत्रं मागितली जात नाहीत. मुलांचा स्वभाव, मूल्य आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता यावर प्रवेश दिला जातो तिथे. अनेकांना वाटतं की इतक्या मोकळ्या वातावरणात शिकणारी मुलं स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कशी टिकू शकतील. मात्र विद्याक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेमध्ये 85% पासून 96% गुण मिळवून हा गैरसमज चक्क खोडून काढलाय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शिक्षण हे काही भीतीवर नाही, तर जिज्ञासेवर आणि आनंदावर फुलत असतं. समाजाशी नातं घट्ट राहावं यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मिळून प्रत्यक्ष रस्त्यावर फिरून शाळेसाठी योगदान गोळा करतात. या प्रक्रियेमुळे केवळ आर्थिक स्वावलंबन नाही, तर नम्रता, संवाद, समाजाबद्दलची जबाबदारीसुद्धा मुलांमध्ये रुजतीये. आज विद्याक्षेत्राचा प्रभाव देशभर पसरू लागलाय. आचार्य विद्यालय कार्यक्रमाअंतर्गत देशभरातून 39 जणांनी इथं प्रशिक्षण घेतलंय. त्यापैकी 17 जण स्वतःची गुरुकुलं सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मुनीत धीमान यांचं स्वप्न मोठं आहे. 2027 पर्यंत किमान 5 नवीन केंद्र आणि 2047 पर्यंत भारतभर 108 गुरुकुल उभी करणं. ही केवळ एका व्यक्तीची कथा नाहीये, तर शिक्षणाला पुन्हा माणूसपणाशी जोडण्याचा एक शांत पण अत्यंत प्रभावी असा क्रांतिकारक प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नांना उत्तरोत्तर यश मिळो हीच अपेक्षा आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.